थांब असं नाही पहिल्यापासून. तर राहुल फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. 8 वर्षाचा प्रवास पूर्ण झालेला आहे गाडीचा आणि आपला, हे तर तुम्हाला कळलंच आहे. पण त्याची प्रत्येक वर्षी मी गाडीची पूजा अशीच नेहमी करतो. पहिले गाडीला हार घेऊन येतो, त्यानंतर गाडी वॉशिंग करतो, परत गाडीला पॉलिश करतो, त्यानंतर मग पूजा करतो आणि हार घालतो. असं मी प्रत्येक वर्षी फॉलो करतो, न चुकता ह्या गोष्टी मी करतोच काही झालं तरी. कारण की माझी एक कन्सिस्टन्सी, एक सवय झालेली आहे ती. आणि माझा जसा गाड्यांवर जीव आहे ना, तसं गाड्यांचं पण माझ्यावर जीव आहे. कधीच कुठल्याच माझ्या गाडीने मला कधीच धोका दिला नाही आहे. आणि कधीच असं झालं नाही आहे की मला एकदम असं फील झालं यायला असं उगाचच झालं, कधीच असं झालं नाही आहे. आणि गाडीला आहे ना, मी माझी लक्ष्मी मानतो आणि याच लक्ष्मीच्या कृपेने मी आत्तापर्यंत म्हणजे व्यवस्थित आहे असं मी समजतो. तर आता ही गाडीची पूजा झाली आपली. आता आपण बोलूया व्यवसायाकडं. आज मी भेटायला गेलो आपले मित्र मानकर डोसाचे ओनर प्रसादला. तर डुडुगावमध्ये याचं मानकर डोसाचं शॉप आहे. तर प्रसादला विचारलं मी की बाबा कसं काय चाललं आहे. तर प्रसादने मला सांगितलं की सध्याची परिस्थिती बघता उद्या मला हॉटेल बंद करावं लागणार आहे, कारण की आजच्या पुरताच गॅस आहे आणि आता 9 लोकांचा स्टाफ आहे, भाडे आहे, त्यानंतर मेंटेनन्स आहे, हप्ते आहेत, घरचा खर्च, एवढं सगळं कसं मॅनेज करायचं. तर मला त्याच्या बोलण्यात एकंदरीत हे लक्षात आलं की प्रत्येक उद्योजकाचा हाच विषय आहे आत्ता सध्या. म्हणजे छोटा उद्योजक असू द्या किंवा मोठा उद्योजक असू द्या. छोट्या उद्योजकाचं कसं आहे, तो नवीन सुरुवात करतो आहे पण तो लगेच खचून जातो आहे. आणि मोठे उद्योजक जे आहेत ते थांबतात, ते धीराने घेतात, ते पण त्यांचा लोड आणि खर्च खूप मोठा आहे. तर ज्याची त्याची सिच्युएशन ज्या त्या हिशोबाने आहे. पण एकच वेळ अशी आहे की सगळ्यांवर आलेली आहे आणि सगळ्या हॉटेलधारकांवर ही वाईट वेळ आलेली आहे. ते अशा काळात सगळ्यांनी टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आता सरकार काय निर्णय घेणार आहे, कमर्शियल गॅस कधीपासून सुरू होणार आहे काही सांगता येत नाही. काही जण लवकर चालू होणार आहे म्हणतात, ते काही जण म्हणतात हे खूप दिवस चालू शकतं. तर आता ह्याच्यात ऑप्शन म्हणून काय करता येईल ना, हे विचार करावा लागणार आहे. कारण की नवीन उद्योजक असू द्या किंवा जुना उद्योजक असू द्या, प्रत्येकाला हा प्रश्न निर्माण होणारच आहे. फक्त तुम्ही धीराने घ्या, संयमाने घ्या आणि हार मानू नका. एवढंच मला सांगायचं, हार मानू नका. खूप त्रासदायक आहे, खूप म्हणजे खूप, पण हार मानू नका, टिकून राहा. काही ना काहीतरी आयडिया काढा, काही ना काहीतरी आयडिया निघल, पण टिकून राहा.